स्फोटाचं तुर्की कनेक्शन समोर आलंय। दिल्ली स्फोट घडवण्यापूर्वी इथल्या डॉक्टर्सना तुर्कीतून नेमके काय आदेश मिळाले होते याची आता चर्चा सुरू झाली आहे। दिल्ली स्फोटाशी संबंधित 2 डॉक्टर्स तुर्कीला गेल्याचं आता उघड झालंय। भारतात दहशतवादी कारवाया कशा करायच्या, कुठे करायच्या याचे आदेशच या दहशतवाद्यांना तुर्कीतून मिळाल्याचा संशय आहे। पाहूयात काय आहे दिल्ली स्फोटाचं तुर्की कनेक्शन। दिल्ली स्फोटाचं तुर्की कनेक्शन। दिल्ली स्फोटांना तुर्कीची रसद। डॉक्टर उमर जो I-20 कार चालवत होता, ज्यानं दिल्ली स्फोट घडवला, तोच उमर तुर्कीमध्ये जाऊन आला होता। दिल्ली स्फोट प्रकरणी ज्या डॉक्टर्सना अटक करण्यात आली त्या सगळ्या डॉक्टरांचा एक टेलिग्राम ग्रुप होता। डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुजम्मिल टेलिग्राम ग्रुपमध्ये एकमेकांना भेटले, त्यानंतर दोघेही तुर्कीत जाऊन आले। डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुजम्मिलच्या पासपोर्टमधनंही उघड झालंय। तुर्कीतनं परत आल्यावर उमर आणि मुजम्मिल यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा कट आखला। देशभरात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले करा, एकाच ठिकाणी राहू नका असे आदेश जैशनं उमर आणि मुजम्मिलला दिले। दिल्ली बॉम्बस्फोट जैश-ए-मोहम्मदच्या कुठल्या हँडलरच्या आदेशाने झालाय याचा तपास यंत्रणा शोध करत आहेत। त्याचा तपास जवळपास पूर्ण झालाच आहे आणि लवकरच सीमेपलीकडील या स्फोटामागचा हँडलर कोण आहे हे समोर येणार आहे। त्यासाठी तपास यंत्रणांनी उमरच्या फोनमधून लाल किल्ल्याजवळील जो मोबाईल टॉवर आहे त्याच्या फोनमधून जो डेटा रिकव्हर झालाय त्याचा शोध घेत आहेत। तुर्की कायमच भारताचा शत्रू आणि पाकिस्तानचा मित्र राहिलाय। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी तुर्की पाकिस्तानच्या मदतीला धावला होता। तुर्कीनं पाकिस्तानात 6 मोठी विमानं भरून दारुगोळा पाठवला। C-130 या 6 कार्गो विमानांमधनं दारुगोळा घेऊन तुर्कीची विमानं पाकिस्तानला पोहोचली। तुर्कीनं पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रास्त्र पुरवली। तुर्कीचं युद्धसज्ज जहाज ही शस्त्रास्त्र घेऊन कराची बंदरात गेली। तुर्कीनं 300 ते 400 ड्रोन्सही पाकिस्तानला पाठवले। आमची विमानं फक्त इंधन भरण्यासाठी पाकिस्तानला थांबली होती असं सांगत तुर्कीनं कांगावा केला। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना तुर्किस्तानच्या अध्यक्षांनी एक वक्तव्य केलं होतं, पाकिस्तानचे लोक आमच्या भावासारख्याने मी अल्लाकडे त्यांच्यासाठी दुआ मागणार। हे वक्तव्य त्यावेळी राष्ट्राध्यक्ष तुर्किस्तानचे रेसेप तय्यब एर्दोगान म्हणाले होते। काश्मीरच्या मुद्द्यावर तुर्की कायमच पाकिस्तानच्या बाजूने असतो। तुर्कीचा संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला काश्मीरच्या मुद्द्यावर पाठिंबा आहे। पाकिस्तानातनं होणाऱ्या दहशतवादी कारवायांनाही तुर्की मदत करतं। तुर्की पाकिस्तानला शस्त्र पुरवतो। तुर्की आणि पाकिस्तान एकत्र युद्धसराव करतात। पाकिस्तानातले बरेच कामगार तुर्कीमध्ये रोजगारासाठी येतात। 2022 मध्ये तुर्कीमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती। त्यावेळी भारतानं 56,877 मेट्रिक टन गहू तुर्कीला मदत म्हणून पाठवला होता। त्या गव्हामध्ये रुबेला व्हायरस असल्याचं सांगत तुर्कीनं भारतानं पाठवलेला गहू नाकारला। त्यानंतर 2023 मध्ये तुर्कीत भूकंप झाला आणि त्यावेळीही भारतानं अन्नधान्यासह वैद्यकीय मदत तुर्कीला पाठवली। मात्र तुर्की कृतज्ञ आहे। आता दिल्ली स्फोटांमध्येही तुर्कीचं कनेक्शन समोर आलंय। तुर्की हा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। दरवर्षी 3 ते 3.5 लाख भारतीय पर्यटक तिथे भेट देतात। ऑपरेशन सिंदूर नंतर तुर्कीनं पाकिस्तानला केलेल्या मदतीनंतर अनेक भारतीयांनी तुर्कीतल्या पर्यटनावर बहिष्कार घातला होता। आता दिल्ली स्फोटाच्या तुर्की कनेक्शन नंतर तुर्कीबद्दल भारतीयांनी पुन्हा गांभीर्यानं विचार करायला हवाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।